धन्यवाद महागुरु. आपण आवाज ऐकलात महागुरूंचा. तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन होतंय. खऱ्या अर्थानं या विभागातील किंग या नावानं प्रसिद्ध असणारा व्यक्ती रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्र घरत साहेबांचे अतिशय जवळचे सहकारी, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत पिरकोण आणि उरण पूर्व विभाग प्रीमियर लीग पर्व पहिलेचे एक दमदार आयोजक, उरण युवक काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय नितेश पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. प्रथमतः मनपूर्वक त्यांचं आम्ही चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोळे आयोजित श्री बापूजी देव चषक 2026 या पर्वामध्ये शब्द सुमनानं स्वागत करतोय. वरतो सामन्याकडे सी गटामधला हा सामना आपण पाहताय. सावरकर अगेन्स्ट आवरे, देवा आवरे आणि सावरकर. नाणेफेकीचा कॉल सावरकर संघाने जिंकला. प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजीला आमंत्रण केलं ते देवा आवरे या संघाला. कालच देवा आवरे संघाचा एक चांगला खेळ आपण पाहिला आहे की ज्यानं क्वालिफाय झाला आहे सुपर 6 मध्ये. हा संघ देवा आवरे तथा सावरकर संघ महाराण विभागातील हा संघ एकाच दिवसामध्ये 2 बाईक ज्यानं पटकळतो बाळूचा हा संघ आहे. दोन्ही संघ ताकदवान आहे. चांगली स्पर्धा पाहते आपण. चांगली स्पर्धा, प्रेक्षकांचा प्रतिसाद ही मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेला राहिला आहे. पीडीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जातोय. अतिशय उत्तम क्लॅरिटी आणि क्वालिटी म्हणून त्यांच्याकडेही पाहत असतोय आपण. आजच्या रजनीमध्ये आपण पाहताय महागुरूंचा आवाज आपण ऐकला, प्रवीणजी गायकर सरांचा आवाज ऐकताय, नवनाथजी मात्र सरांचा आवाज ऐकताय. सावरकर टीमचा 12वा खेळूया. सावरकर टीमचा 12वा खेळाडू. पुन्हा एकदा सर्व संघांना विनंती आहे 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपवणं हे गरजेचं आहे. अन्यथा 5व्या षटकामध्ये तुमचा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आत घेतला जाईल याची नोंद आपण सर्वांनी घ्या. या स्पर्धेचा आस्वाद आमचे शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सचिव सुनीलजी वर्तक सर घेत आहेत. मनपूर्वक आपण त्यांचं करतोय स्वागत. वळूया आपण काही क्षणामध्ये मान्यवरांचा सत्कार सुरू आयोजित करूया. चांगली स्पर्धा. अमयजी पेतले सर असतील, प्रितेशजी पाटील असतील, हर्षदजी अक्षयजी कोळी असतील आणि या सर्वांचे आधारस्तंभ चंद्रशेखर ठाकूर साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आणि या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून आपण महेंद्रजी ठाकूर साहेबांकडून पाहतोय, जे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य म्हणून ज्यानं कार्यभार सांभाळला आहे आणि त्यांचं वक्तृत्वही अतिशय धारदार राहिलं असे महेंद्रजी ठाकूर साहेब. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. योगेश आणि सुयोग अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. योगेश नक्की योगेश म्हणजे एक बायकरमॅन खेळाडू आहे. आवरे गावाचा पहिला खेळाडू की ज्यानं स्वप्नामध्ये आपली पहिली बाईक पटकवली तो हा खेळाडू स्ट्राईकला असेल. तर नॉन स्ट्राईकला सुयोग. सलामीचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज यज्ञेश. सावरकर टीमकडनं यज्ञेश हा खेळाडू आलाय. नवीन P1चं पहिलं षटक घेऊन यज्ञेश घरत. P1चं पहिलं षटक घेऊन समोर फलंदाज योगेश. एक चांगला फलंदाज, अनुभवी फलंदाज या टीमचा, जो बायकर मॅन ज्याला किताब मिळालाय आवरे संघाकडनं तो हा खेळतो खेळाडू देवा आवरे या नावानं. या संघानं सुद्धा कमी काळामध्ये आणि कमी वेळामध्ये यशाची अनेक शिखरं गाठणारा हा संघ आवरे. पहिला चेंडू यज्ञेशचा. पहिला चेंडू मोठा फटका योगेशच्या बॅटमध्ये निघाला. अतिशय दर्जेदार लाजवाब सुरुवात पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवाला गगनभेदी आसमानी सुलतानी षटकार. अतिशय आक्रमक सुरुवात. पहिलाच P1चा षटक फेकतो यज्ञेश घरत या टीमचा महत्वाचा गोलंदाज आणि त्या गोलंदाज अगेन्स्ट हा षटकार. दुसरा चेंडू सेन्सिबल क्रिकेट. एक मोठा फटका आलाय. खराब चेंडूवर आक्रमण आणि चांगल्या चेंडूवर सन्मान ही चांगल्या खेळाडूची ओळख असतं. त्याप्रमाणे या चेंडूवर सिंगल घेतले आणि एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 7 वर. आमच्या सोबत जोडले गेले तिन्ही वाशिवजांचं प्रभुत्व राहिले. नवनाथजी मात्रे सर आता मात्र गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये पाहत आहे. जी जबाबदारी आली ती पार पडायची या उद्देशानं काम करणारं हे नाव आहे.
एक उच्च शिक्षित तरुण आहे, मात्र कधी कधी आयुष्यामध्ये आपल्या नशिबाची साथ असावी लागतं. क्षेत्र कुठेही असू द्या, नशीब असलं तर काही होऊ शकतं, नशीब नसलं तर मात्र अनेक संघर्ष आपल्याला करावं लागतं. नवनाजी एकच मॅच खेळलो आणि आम्ही झालो फ्रॅक्चर, 3 महिने घरामध्ये बसावं लागलं. नशीब नसतं कधी कधी. हा लो फुटाचा चेंडू होता, सन्मानपूर्वक लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल केला चेंडू. सुयशच्या बॅटमधून आला हा एकेरी फटका. एक धावसंख्येनं सुयशनं खातं कोरडे आणि संघाला पोहोचवले बिनबाद 8 या आकड्यावर. बिनबाद 8 अशी चांगली सुरुवात म्हणावी लागेल देवा आवरे या टीमची. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज यज्ञेश. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला फटका गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षक करेल असं वाटत असताना फंबल झालाय आणि चेंडू गेलाय. आणखी एक सीमारेच्या पार आलाय हा चौकार. संख्येनं संघ पोहोचतोय बिनबाद 12. बिनबाद 12 या आकड्यावर थोडीशी महागडी अशी गोलंदाजी यज्ञेशकडनं पाहायला मिळतोय. P1चा षटक फेकत असताना या टीमचा महत्वाचा खेळाडू, तर थोडीशी खराब परिस्थिती. मात्र यावेळी कमबॅक करण्याचा प्रयत्न अतिशय वेगावर स्वार झाला या षटका. या चेंडूमध्ये जोरदार अपील झाला, ज्यामध्ये आत्मविश्वास जोरात आहे, उत्साही वाटतोय. मात्र पंचांच्या दृष्टिकोनातून हा नॉट आउट असणारा असेल. अतिशय वेगामध्ये हा चेंडू फेकला होता गोलंदाज यज्ञेशनं आणि चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या धावपटलावर स्थगित. हा 5वा चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या धावपटलावर बिनबाद 12. अतिशय वेगामध्ये हा चेंडू फेकला होता, ज्याचा अंदाज फलंदाज योगेशला येऊ शकला नाही. सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न केला होता त्यानं, मात्र चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावपटलावरती 12वर. 12 धावसंख्या धावपटलावर. सुंदरशी स्पर्धा आपण पाहताय. या स्पर्धेचं दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वामध्ये आयोजकांना घेतलेली अथक मेहनत, या मेहनतीने यश निर्माण केलं या स्पर्धेनं. पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न, फ्लिक केला चेंडू. 1 धावसंख्या सहज पूर्ण. 2चा प्रयत्न केला आणि 2 धावसंख्या सुद्धा सहजरित्या पूर्ण. 2 धावसंख्येनं पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर देवा आवले टीमच्या धावसंख्या पाहायला मिळतात, ती मात्र बिनबाद 14. चला आपण सन्मानकडे वळूया. मान्यवरांचं आगमन झालंय. खऱ्या अर्थानं सध्याच्या घडीला राजकारणामध्ये यशाचे अनेक शिखरे गाठणारं एक नवतरुण काँग्रेस पक्षाचा तिरंगा झेंडा ज्यानं हातामध्ये घेतलाय. इमाने इतबारे पक्षासाठी काम करणारे एक उमद नेतृत्व. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेठ घरसाहेबांचे अतिशय जवळचे सहकारी, उरण युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा पेरकोन गावचे विद्यमान उपसरपंच आणि प्रथमताच या विभागामध्ये उरण पूर्व विभाग प्रीमियर लीग स्पर्धा ज्यांना आयोजित केली होती, ते सन्माननीय नितेशजी पांडे साहेबांचा सन्मान या निमित्तानं आयोजकांच्या वतीने केला जाईल. मी या स्पर्धेचे दमदार यशस्वी आयोजक, हॅट्रिक सदस्य म्हणून ज्यांना उपाधी मिळाली होती, ते सन्माननीय चंद्रशेखर ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभासे आपण सन्माननीय नितेशजी पांडे साहेबांचा सन्मान करायचा. पंचांचा हा व्हाईटचा इशारा. एका धाव संख्येत संघ पोहोचतोय 15वर. बिनबाद 15. बाळू घरत हा नवीन आलेला गोलंदाज.
पुन्हा एकदा पॉइंट तर्जन मध्ये फक्त दिशा दिली चेंडूला, चेंडू गेला सीमारेषा पार आलाय. हा दर्जेदार चौकार. मान्यवरांचा आपण सन्मान पाहतोय. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार करणं ही आपली संस्कृती असतोय. आणि नितेशजी पाटील साहेब म्हटलं तर खऱ्या अर्थानं आलेलं कार्य बोलण्याची धमक त्यांच्या मनगटामध्ये आहे. असे नितेशजी पाटील साहेबांचा सन्मान अमयजी पेतले या स्पर्धेमधील प्रमुख आयोजक तथा चंद्रशेखर ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. 4 धावसंख्येने संघ पोहोचतोय 19. या आकड्यावर चौकाराला मानसिक दडपण होतं. ते दडपण केळ गोलंदाज बाळून चेंडू फेकला निर्धाव. धावसंख्या स्थगित धावपट्टावर राहिली 19 वर. आपण पाहताय स्क्रीनवर नितेशजी पाटील ज्यांचा चेहरा हा नेहमी हसरा असतो आणि रॉयल माणूस आहे. किंग हेलिकॉप्टर डुकद्यांचा प्रयत्न मात्र फटका पासलाय आणि पहिला ब्रेक थ्रू, पहिली सफलता यावेळी बाळून आपल्या टीमला मिळवून दिली. राजवीर 11 सावरकर टीमसाठी हा पहिली सफलता आणि देवावर टीमसाठी हा पहिला हादरा. आपण व्यासपीठा पाहताय सन्माननीय विकासजी मात्रे साहेब यांचंही शुभ आगमन आहे. मी त्यांनाही विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. विकास मात्रे आज नितेशजी पाटील साहेबांच्या समवेत त्यांचंही आगमन आहे. त्यांचंही या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय चंद्रशेखर ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान होईल. बापूजी देव ट्रॉफीचं उबदार वस्त्र, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि एक मोमेंट देऊन विकासजी मात्रे यांचा सन्मान या निमित्तानं होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय सर्वेश गावण. 3ऱ्या क्रमांकावर हा नवीन फलंदाज. धावपटल्यावर धावसंख्या 1-19 अशी परिस्थिती. मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात. बाळूने मात्र पहिला सफलता, पहिला ब्रेक थ्रू यावेळी आपल्या टीमसाठी मिळवून दिलाय. एक अनुभवी असा खेळाडू बाळू आहे ज्यानं एका दिवसामध्ये 2 बाईक पटकवण्याचा बहुमान ज्यानं मिळवलाय. हा चेंडू खेळताना चांगला फटका प्रयत्न केलाय, मोठा येऊ शकला नाही. मात्र 1 धाव या चेंडूवर एका धावसंख्येनं फलंदाज सर्वेशनं आपलं खातं खोलले आणि संघाला पोहोचवले 1-20. आपण स्क्रीनवर पाहता या स्पर्धेमधील मालिकावीर जो सर्वाधिक पॉइंट मिळवेल त्यासाठी ही आकर्षक दर्जाची ब्रँडेड स्कूटी आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या स्कूटी आपण अनेक भागामध्ये पाहताय. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ब्रँडेड कंपनीच्या स्कूटी असतात. त्यातली ही एक चांगली स्कूटी आपण पाहता. या स्पर्धेला जो खेळाडू सर्वाधिक गुण मिळवेल त्यासाठी ही पारितोषिक असेल. पुन्हा एकदा बाळू सज्ज होतो योगेशसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील झालाय की ज्यामध्ये फक्त उत्साह होता, आत्मविश्वास कमी होता. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या राहिली स्थगित धावपटल्यावर 1-20. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याचे असा असू द्या. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. वेळ बदलायची असेल तर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ हा अपेक्षित असतोय. त्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये योग्यसा खेळ सध्याच्या घडीला खूप चांगला चालू आहे. पुन्हा एकदा बाळूचा हा पुढचा चेंडू होता. पॉईंटच्या रिझल्टमध्ये फक्त दिशा चेंडू दिली आणि एकच धाव या चेंडूवर आली. एका धावेनं 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या पाहायला मिळते ती 1-21. कौतुक करावं लागेल बाळूचं ज्यानं फक्त 7 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 14 धावा यज्ञसने खर्च केल्या होत्या. अशा रीतीनं 2 षटकं संपली. धावसंख्या धावपट्ट्यावर 1-21. ऐकूया पुन्हा आपण डीजेला. डीजे आपण 2 षटकं संपली. धावसंख्या धावपट्ट्यावर 1-21. आमचे गुणलेखक सुदर्शनजी पाटील
एकच षटकाच्या आत ते जेवण करून आलेत. म्हणजे किती चिंता आहे. जे काम हातामध्ये घेतलंय ते काम व्यवस्थितपणे सांभाळायचं या उद्देशानं अतिशय घाईने जेवून ते आलेत. नवनाथजी म्हात्रे सरांनं त्यांचा कारभार सांभाळला होता. त्यांनाही या गोष्टीचा अनुभव आहे. असे नवनाथजी म्हात्रे सर आज आम्हाला खूप दिवसातनं भेटलेत. त्यांचं समालोचन आम्हाला ऐकायला मिळतं तेही आमचं भाग्य आहे. एक काळ या क्षेत्रामध्ये पूर्वीचं नावाजलेलं नाव म्हणजे नवनाथजी म्हात्रे सर. 2 षटकं संपली धावपटलावर. धावसंख्या 1 बाद 21. गोलंदाजीमध्ये झाल्या बदल. नवीन आला गोलंदाज सावरकर टीमकडनं विकी घरात असुद्धा एक अनुभवी गोलंदाज या टीमचा. राजवीर 11 सावरकर विपक्ष देवा आवरे असा हा चालू असणारा सामना. नवीन आलेला गोलंदाज विकी, समोर असणारा फलंदाज योगेश जो सलामीला आला, ज्यानं पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता तोच खेळाडू पुन्हा एकदा स्ट्राईक घेतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. स्लो गतीचा लेग ब्रेक चेंडू, ज्या चेंडूचा अंदाज आला नाहीये. चेंडू गेला निर्धाव. इथं रिफर केलाय. फेल्ड डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. पंच हेमंतजी कोळी यांचा इशारा आहे. चांगला चेंडू. हा चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थगित. धावपटलावर 21. फिरकीचा जादूगर ज्याचा टप्पा पडल्यानंतर अतिशय बाहेर निघाला चेंडू. अनुभव आहे या खेळाडू जवळ. पुन्हा एकदा यावेळी सफल झाला होता खेळाडू योगेश. फायनल क्षेत्र निवडायचा होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल. पायीचा पंचांचा इशारा आत्माराम कोळी सरांचा. 22 एक धावाली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 22 या आकड्यावर. नक्की मैदानामध्ये चर्चा जर करायची असेल खेळाडूची तर खेळाचा दर्जाही चांगला असायला हवा. ज्याचा मैदानामध्ये चांगला होतो खेळाचा दर्जा त्याचीच होतो चर्चा. ते काम मैदानाच्या आतमध्ये त्या खेळाडूंना करावं लागेल. विकी मात्र चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. आतापर्यंत 2 चेंडू फेकतो. 1 धावा त्यानं खर्च केला. धावसंख्या धावपटलावर 22. सफल झाला पुन्हा एकदा खेळाडू. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 23 वर. सर्वेश गावण हा खेळाडू खेळत असताना लेग बाईचा इशारा आलाय. पुन्हा एकदा स्ट्राईक झालाय. रोटेट. सलामीचा पहिला फलंदाज योगेश तो टीमचा एक कोहिनूर आहे. महत्वाचा खेळाडू आहे. तो घेतोय स्ट्राईक. सामना करणारा विकीचा, ज्या विकीने आतापर्यंत 3 चेंडू फेकले. धावसंख्या खर्च केल्या 2. पुढचा चेंडू. कमी गतीचा चेंडू. फसवी गोलंदाजी पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळायचा चान्स देत नाही हा गोलंदाज विकी. पुन्हा एकदा पंचांचा 22चा इशारा. लगातार 3 22 या षटकामध्ये पाहायला मिळतोय विकीच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट. धावसंख्या धावपटलावर 24. सुरेख अशी गोलंदाजी विकीकडनं होतोय. बालू आणि विकीचं कौतुक करावं लागेल. कमबॅक केले सामन्यामध्ये. पहिले षटक यज्ञेश माग ठरल्यानंतर मात्र कमबॅकची आवश्यकता असताना बालूनं आणि विकीनं या सामन्यामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी गोलंदाजी करताना दिसली आपल्याला. पुढचा चेंडू विकीचा. समोर सर्वेश. आता मात्र टप्पा पाडा थोडासा बाहेर गेलाय. पंच आत्मारामजी कोळी सरांचा हा सुवारीचा इशारा आलाय. 1 धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचते 25 या आकड्यावर. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमचा. अर्थात आवरे म्हणतात तर उरण पूर्व विभाग आणि सावरकर म्हणतात तर महालन विभाग. अशा या विभागातील हे 2 संघ आहेत जे दोन्ही संघ ताकदवान आहेत. मैदानाच्या आतमध्ये खेळताना अनेक साऱ्या स्पर्धा या संघाने जिंकलेल्या आहेत असे हे 2 संघ. लो फुलटा चेंडू होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. डी बॅकवर्ड रिझर्व्ह मध्ये हा चेंडू गेला. 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा या चेंडूवर मिळाल्या सर्वेशला. 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 1 बाद 27 या आकड्यावर. जिथे 1 धाव होती. चांगली रनिंग बिटवीन विकेट या दोघांमध्ये पाहायला मिळाली सर्वेश आणि योगेश मध्ये. आणि 2 धावा या चेंडू घेतल्या. 2 धावसंख्येनं संघ पोहोचलाय 27 या आकड्यावर. या षटकामधील शेवटचा 1 चेंडू.
क्रिकेट एक असं साधन आहे, असं खेळ आहे की ज्या क्रिकेटनं अनेकांना काही ना काही दिलंय. आज अनेक व्यवसाय सुद्धा क्रिकेटला या माध्यमातून पाहायला मिळतं, कारण ज्यावेळी स्पर्धा असतात, अनेक दुकानं, अनेक स्टॉल असतात, त्यांनाही या निमित्तानं व्यवसाय मिळतं. क्रिकेटने भरपूर काही अनेकांना दिलंय. पुढचा चेंडू विकीचा. हा चेंडू ट्रॅव्हल केलाय. एक धावसंख्या सहजरित्या पूर्ण, दोनचा प्रयत्न कदाचित मात्र धोकादायक झाला आणि मात्र तशी आणखी एक सफलता मिळाली सावरकर टीमला जिथं गरज नव्हती. आणि मात्र सर्वेश धावला आणि नाहक आपली विकेट यावेळी समोरच्या टीमला बहाल केली. आणखी एक आदरा मिळाला आहे आवरे टीमला आणि आणखी एक सफलता सावरकर टीमला. थँक्यू. 3 षटकं संपली. धावपटलावर धावसंख्या 2 बाद 28. 2 बाद 28 धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये बदल झालाय. नवीन येतो गोलंदाज सुमित घरात. नवीन गोलंदाज आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघात चौथं षटक गुणाला आहे सावरकर टीमकडनं. धावसंख्या 2 बाद 28. चांगलं कमबॅक राहिलं राजवीर सावरकर या टीमचं. शेवटचे 2 षटकं आता या पहिल्या इनिंग मधील असतील. पहिल्या 17 मधील सुमेध आलाय, स्ट्राईकला आलाय नवीन फलंदाज साहिल भोईर जो 5व्या क्रमांकावर आलाय. यावेळी चूक झाली, बॅटची एज लागली होती आणि मात्र झेल यावेळी धरतीला दान झालंय. षटकाराने एक चूक झाली, कारण ज्यावेळी आपण एखाद्याला जीवनदान देत असता येणाऱ्या काळामध्ये कदाचित ते जीवनदान मागे होऊ शकेल. पाहायचं तर जीवनदान माग होईल का या सामन्यामध्ये. मात्र एक धाव देवा आवरे या टीमला मिळाली. एका धाव संख्येने संघ पोहोचतोय 2 बाद 29 या आकड्यावर. योगेश आणि साहिल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जिथपर्यंत योगेश मैदानाच्या आतमध्ये आहेत जास्त स्कोरची आशा ही आवरे टीमला नक्की असेल, कारण महत्वाचा खेळाडू आहे. अनेक सारे मैदाने खेळाडून गाजवलीत. स्लो गतीचा चेंडू आणि मात्र या चेंडूच्या गतीचा अंदाज आला नाही. बॅट फिरवली, बॅटची एज लागली आणि मात्र यष्टकानं आपलं काम केलंय आणि महत्वाची विकेट यावेळी सावरकर टीमला मिळाली. योगेश होणार बॅक टू पॅव्हिलियन. की योगेश बाद झालाय. मात्र बाद होण्यापूर्वी 11 चेंडू खेळत असताना 14 धावांचं योगदान त्यानं ते आपल्या टीमसाठी दिलंय. योगेश बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज झालाय ऋषी पाटील. 6व्या क्रमांकावर ऋषी आणि साहिल अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. धावसंख्या धावपटल्यावर 29. 3 बाद 29 धावसंख्या धावपटल्यावर झाल्यात. नेक्स्ट सामना जय बापदेव ओदी विपक्ष कळंबुसरे. दोन्ही टीमच्या संघटनेकडे पहिला कॉल असेल. हा चेंडू पुन्हा एकदा फटका बसलाय. आणखी एक बॅक टू बॅक विकेट पाहायला मिळाली सुमेधच्या या गोलंदाजीवर. लगातार 2 चेंडू 2 सफलता.
नवीन फलंदाज प्रथमेश गावण येतोय. चांगल्या सुरुवातीनंतर मात्र मधल्या फळीचा खराब खेळ पाहायला मिळाला देवा आवडी टीम कडनं. लगातार एका मागून एक फलंदाज बाद होत गेले आणि धावसंख्या सुद्धा थांबली गेली. धावसंख्या धावपटलावर 4 बाद 29. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रथमेश गावण. सुमित चांगली गोलंदाजी करतोय. हॅट्रिक चेंडू होता, ऑन हॅट्रिक होता, मात्र बॅटची एज चेंडू सेकंड स्लिप मध्ये गेला. एका धावसंख्येने प्रथमेशनं आपल्या खातं कोल्डे आणि संघाला पोहोचवले 4 बाद 30 या आकड्यावर. आता मात्र या राहिलेल्या काही चेंडूवर मोठे फटकं खेळणं हे खूप गरजेचं असेल देवा आवडी टीमसाठी, कारण एक सन्मानजनक स्थितीमध्ये संघाला पोहोचवणं हे अतिशय गरजेचं असेल. या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व जर सिद्ध करायचं असेल तर तो खेळ मैदानाच्या आतमध्ये या टीमला नक्की करावा लागेल, कारण त्या लौकिकाला साजेसा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये देवा आवड टीमकडनं होऊ शकला नाही. पुढचा चेंडू सुमितचा, हा सुद्धा अतिशय वेगात चेंडू होता. कदाचित झेडी असू शकतो असं वाटतंय, मात्र तसं नाही आहे. चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या स्थगित धावपट्टावर राहिली ती मात्र 4 बाद 30. थोडीशी नाजूक अवस्था मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे देवा आवडी टीमची. पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या. तदनंतर मात्र येणाऱ्या सर्व गोलंदाजांना अतिशय सुरेख टप्प्यावाशी गोलंदाजी करताना हा सावरकर टीम पाहायला मिळाला. धावसंख्या धावपट्टावर 30. 4 बाद 30. सज्ज होते गोलंदाज सुमित घरात. शॉर्ट पिच चेंडू होता, फायदा घेऊ शकला नाही फलंदाज साहिल. थोडासा फंबल झाला. क्षेत्ररक्षक एकला पुन्हा एकदा 2 मध्ये कन्वर्ट केलं जिथे 1 होती. थोडासा फंबल झाला, लगेच फायदा घेतला दोन्ही फलंदाजानं. 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येनं 4 षटकं संपली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या देवा आवरे संघाच्या 4 बाद 32. 4 बाद 32 अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. आज खऱ्या अर्थानं सर्व संघ ही अतिशय मातब्बर आहेत. उरण, पनवेल, पेन अशा तालुक्यामधील अनेक संघ या आजच्या लॉट्समध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत. ABCDE असे संघ या स्पर्धेमध्ये आहेत. चांगलं आयोजन चंद्रशेखर मित्रमंडळ तथा ग्रामस्थ मंडळ कोपरवली आयोजित बापूजी देव चषक 2026 हे दुसरं दैदिप्यमान पर्व. आणि मात्र ह्या पर्वाला सुरुवात होत असताना भव्य दिव्य असं उद्घाटन सोहळा आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. खऱ्या अर्थानं स्वरांश इव्हेंट्स कळमुसरे स्वप्नजी पाटील त्यांची संपूर्ण टीम आपण पाहताय, जे KPLचे प्रमुख आयोजक होते, त्या सर्वांचं आपण या निमित्तानं करतोय स्वागत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या 4 बाद 32. आता शेवटचा षटक घेऊन आलाय स्लॉग बोर्डचा जो बिकी ज्यानं चांगलं षटक फेकलं होतं तिसरं, तो पुन्हा एकदा आलाय आपल्या कोट्यामध्ये दुसरं आणि संघाकडे 5वं षटक घेऊन. 32 धावा. शेवटचे 6 चेंडू आहेत. खास करून देवा आवडी टीमसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतील. जास्तीत जास्त धावा येणं हे खूप गरजेचं आहे. मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली सावरकर टीमची, त्या प्रकारची राहिली पुन्हा एकदा गोलंदाजी, तर मात्र या सामन्यावर वर्चस्व निर्माण करू शकतो हा संघ. मात्र यावेळी विचार करायला भाग पाडे, संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये देवा आवरेला. आजचा संघर्ष हा उद्याचं सामर्थ्य निर्माण करून देतो. ते सामर्थ्य मिळवायचं असेल तर जिद्दीनं चिकाटीनं या सामन्यामध्ये फलंदाजी करावी लागेल देवा आवरे या टीमला. 32 धावा धावपटलावर 4 बाद 32 अशी अवस्था आहे. अजूनही काही गेलं नाही आहे. मागच्या काही षटकामध्ये काय झालं कसं झालं ते विसरून पुन्हा एकदा नव्या जोमानं आणि नव्या आत्मविश्वासानं या शेवटच्या षटकामध्ये सामना करावा लागेल देवा आवरे टीमला. विकी येतो नवीन गोलंदाज. शफल झालाय, मात्र शफल झाल्यानंतर चाणाक्ष गोलंदाज विकीने हेरलं आणि त्या प्रकार चेंडू फेकला. पंचाचा इशारा लेग बाईचा आलाय. विकीचा हा चेंडू एका धाव संख्येने संघ पोहोचतोय 33 या आकड्यावर. लेग बाईचा इशारा आहे पंच आत्मारामजी कोळी सरांचा. 33 धावा आपण स्क्रीनवर पाहताय. छत्रपती शिवाजी महाराज तथा गणेशाची ही सुबक मूर्ती. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण गणेशाच्या नामस्मरणानं आणि पूजनानं करतोय. ती मूर्ती आपण पाहताय. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, तो प्रयत्न फसलाय आणि एसटीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बॅक टू पॅव्हलियन होईल. साहिल चला नेक्स्ट मॅच कलंबुसरी टीमचे कॅप्टन आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जे बापदेव पोदी संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. मला वाटतं आम्ही भाई पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच असेल.
बापदेव पोदी विपक्ष कलंबू सरे दोन्ही कॅप्टन यावर टॉस करण्यासाठी मिड इनिंगला टॉस केला जाईल. धन्यवाद. आपण आवाज ऐकतोय प्रवीणजी गायकर सरांचा. धावसंख्या धावपटलावर 33. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय साहिल कडू. 33 धावा धावपटलावर आपण स्क्रीनवर पाहताय. या स्पर्धेमधील वैयक्तिक पारितोषिक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी एक ब्रँडेड कंपनीची सायकल आपण पाहताय. जी हेल्थ इज वेल्थ, आरोग्यासाठी चांगली आहे. 33 धावा धावपटलावर नवीन गोलंदाज विकी. रिव्हर्स सॅडिंग करण्याचा प्रयत्न फलंदाज साहिलनं केला, त्यामध्ये त्याला अपयश आलं. चेंडू निर्धाव गेलं. विकीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिलं षटक जबरदस्त फेकलं, त्यानंतर पुन्हा एकदा हे स्लॉग वरचं जे षटक हाणामारीसाठी ओळखलं जातोय त्या षटकामध्ये सुद्धा अजून प्रकारे कुठेही मोठा फटका खेळू देत नाही आहे हा गोलंदाज. स्क्रीनवर आम्ही पाहतोय. आम्ही समालोचन करताना हा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा लेग बायचा येईल. 1 धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 34. या आकड्यावर थोडीशी खराब अशी अवस्था. सुरुवात अतिशय चांगली होती टीम आवरे संघाची, ज्या P1च्या षटकामध्ये 14 धावा आल्या. त्यानंतर मात्र लगाम लावलाय या पूर्ण इनिंगमध्ये सावरकर टीमनं. 34 नंतर पुन्हा एकदा हा चेंडू टप्पा पडला, अतिशय बाहेर आलाय. यशस्वीनं आपलं काम केलंय. चेंडू गेलाय निर्धाव. आणि या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन षटक फेकेल का हा गोलंदाज विकी घरात पाहायचा आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल. 34 धावा धावपटलावर. स्टेफान डान्सिंग डाऊन विकेटचा प्रयत्न केला आणि मात्र चेंडू भिरकावला. शेवट गोड केलाय आवरे टीमसाठी. आला या चेंडूवर चौकार. 4 धावसंख्येने संघ पोहोचतोय 38. या चांगल्या स्थितीमध्ये 38 धावसंख्या झाल्या देवा आवरे टीमच्या. 39 धावांचं आव्हान समोर ठेवलंय राजवीर सावरकर या संघासमोर. 39 धावा जरी कमी वाटत असल्या तर धावांचा पाठलाग टीम सहजरित्या पूर्ण करेल की ते धावांपासून डिपेंड ठेवेल हा देवा आवरे संघ ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल. तत्पूर्वी आपण ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये नवीन आवाज अर्थात कोपरेल गावचे सुपुत्र यजमान आहेत आणि ज्यांचं तिन्ही भाषेवर प्रभुत्व आहे असे नवनाथजी मते साहेब सरांना विनंती करेन की या आपण पुढचं समालोचन आपण करायचं आहे. धन्यवाद. टीम मध्ये चला जे बापदेव वेले पण पोदी संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं आणि कलंबू सरी टीमचे कॅप्टन आपण देखील टॉस करण्यासाठी यावं. हॅलो. जय हनुमान पोदी आणि त्यांच्या विपक्षात अर्थात कळंबुसरी संघाचा संघ या त्वरित या, कोणत्या प्रकारची वेळ दौडू नका. ही रजनी आजच्या रजनीतील 14 लिगली सामना. तत्पूर्वी पोदी संघासाठी आपल्या कोपरोली गावातील सन्माननीय रमेश म्हात्रे आजकडनं देखील खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि विशेष करून आम्हाला सर्वांना गर्व आहे की या पोदी संघामध्ये आपल्या कोपरोली गावात जावई देखील खेळत आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर जावई बाप्पा विनय ठाकूर कृपया कुठं असतील त्यांनी देखील आपल्या व्यासपीठावर या. तर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पोदी संघातील सन्माननीय विनय ठाकूर हे आपल्या कोपरोली गावातील जावई आहेत, तर त्यांचा देखील यथोचित सन्मान करू आम्ही इच्छितो. दरम्यान विनयजी ठाकूर कुठं असतील त्यांनी या व्यासपीठावर या. चला, कळमुसर संघाचा संघनायक आणि पोदी संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायक आमचे किंग मेकर किंग खान सर्व नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. पोदी छापा कॉल आहे आणि पोदी संघाने नाणेफेक जिंकले. पोदी आपलं सहर्ष स्वागत आहे. याच्या अगोदर कळमुसर संघाची आपलं कधी लढत झाली आहे का? आपला प्रवीण घासे चषकला त्यांचा समोरासमोर सामना झालेला. म्हणजे याच मैदानावर यायचा अर्थ. मग रिझल्ट काय होता? आम्ही त्या चषकामध्ये आम्ही चॅम्पियन ठरलेलो. त्या शृंखलेमध्ये तुम्ही चॅम्पियन ठरला. पुन्हा त्या नावी संधी आहे बघा. एक संधी तुमच्यावर 0
एक अशी त्यांची आघाडी आहे, 1-0 अशी आघाडी आहे. आता ही आघाडी 1-1 बनवायचं आपण करू शकता. काय सांगू शकाल? नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि तुमच्याकडे फलंदाज धावा, किती धावांचा टार्गेट सेट करू शकाल? 60-65 धावांचा टार्गेट सेट करू. 60-65 धावांचा टार्गेट सेट करू शकाल. परंतु याच्या अगोदर आपल्या वरचढ निर्माण झालेली आहे. आता कुठेतरी एक संधी आहे, ती वरचढ तुम्ही बरोबर चिरवलाल. आणि आयोजनाबद्दल काय सांगू शकाल? नेक्स्ट टाइमचा बदला घेऊ. बघा नेक्स्ट टाइम मला हे क्रिकेटमध्ये पाहिजे असं कारण क्रिकेटमध्ये खून का बदला फाशी इतका जबाब पत्र ना. परंतु आज बघा ना पुन्हा एकदा आम्हाला अभिमान आहे की विनयजी ठाकूर कुठे असेल कुबैया, मी सन्माननीय चंद्रशेखर दादा विनंती करतो, विनय ठाकूर या आपल्या कोपरोळी गावातील जावई आहेत, श्री रमेश अनादन म्हात्रे यांची जावई आहेत. तर या विनयजी आपलं सरचे सर होते, जावई बापू रागावले नाही पाहिजे. येस, तर या सर स्वागत आहे आमच्या सर्व सन्माननीय चंद्रशेखर दादा ठाकूर मित्रमंडळ ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित आमच्या या आयोजकाचे सर्व चंद्रशेखर ठाकूर यांच्या शुभ हस्ते विनय ठाकूर यांचं यथोचित सन्मान होत आहे. विनय भाऊंचं सहर्ष या कोपरोली नगरीमध्ये स्वागत आहे. धन्यवाद टू मच. आणि तुम्हाला तुमच्या संघासाठी रमेश म्हात्रे याचकडनं भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मराठीच्या दुनियेतून जाऊया हिंदीच्या दुनियेमध्ये. तिथे आपण आवाज ऐकवलं, पहाडी आवाजचा बेताब बादशाह रॉक स्टार प्रवीण गायकर. धन्यवाद, थैंक यू वेरी मच सर. चलेंगे मैदान की तरफ. जहां तक सवाल है, वेद राजवीर 11 सावरकर विपक्ष देवा आवरे, ये दो टीमों के बीच में लड़ाई नजर आती हुई. नवनाथ सर आप देख सकते हैं, नितेश पंडित सर इनको देख सकते हैं और राजेंद्र सर इनको भी देख सकते हैं. तीनों हमारे लेजेंड कमेंटेटर आपका भी स्वागत करेंगे. ये पहले राउंड का तीसरा मैच है और इसके बाद पहले राउंड का आखिरी मैच होगा. जय बापदेव पोदी विपक्ष उनके खिलाफ कलंबुसरी टीम खेलेगी. तो पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए 38 ठोके 39 का लक्ष्य का पीछा करना है. देखिए नवनाथ सर, पहले ही पावर प्ले में 14 रन के बावजूद भी रन कम बने. संघर्ष में आदमी जरूर अकेला होता है पर सफलता में पूरी दुनिया उसके साथ होती है. और जब जब कोई आप पर हंसा है ना, तब तब आपने इतिहास रचा है और यहाँ पर इतिहास रचेगी. क्या देवा आवरे टीम ये रनों को बचाएगी या फिर जिस तरीके से मोरिया सावरकर, वेद मोरिया सावरकर ये जो फॉर्म में चल रही है, क्या उन्हें रोकने में सक्षमता दिखाएगी? पहली गेंद लेकर बॉलर तैयार होते हुए देवा आवरे की ओर से प्रथमेश गाबन और वेद राजवीर मोरिया सावरकर की ओर से आरंभिक बल्लेबाज आप देख सकते हैं. बालू घरत, 2 बाइक एक ही रात में जीतने वाले ये खिलाड़ी और उनका साथ देंगे नितेश. अंपायर का ग्रीन सिग्नल. क्या पावर प्ले में ताबड़तोड़ गेंदबाजी करेंगे? क्या रनों को बचाएगी? ओ पहली गेंद पड़ने के बाद अंदर की तरफ आई, शायद मौका भी ये बना था मेरे ख्याल से. हमें भाई कल इस कैमरे को जरा हिलाओ और किधर साइड में रखो. ये सुदर्शन गायकर देख सकते हैं, ऍडव्होकेट गुणवत्ता साधारण जसं आपण म्हणतो ना, सेम तसेच त्यांनाही जरा दिसत नाही ना इथून. तो चलिए बिल्कुल वहां पर पहली गेंद डॉट. बढ़िया शुरुआत गेंदबाज प्रथमेश की ओर से. भले ही रन कम है लेकिन रोकने की कोशिश करेंगे, यही दिखाया. इस बार उठाने का प्रयास किया है मिडॉन के खिलाड़ी, पीछे कैच ड्रॉप. किसको जीवन दान दिया है आपने? बालू जैसे ताकतवर खिलाड़ी को अगर ये कैच लेते तो कुछ हद तक वेद राजवीर मोरिया सावरकर के ऊपर दबाव बना सकती थी. एक्शन रिप्ले आप देख सकते हैं, बॉलर ने एफर्ट प्रयास किया था गेंदबाजी विकेट लेने का. मिस टाइमिंग स्ट्रोक था. मिडॉन का खिलाड़ी पीछे घूमकर कैच पकड़ने की तैयारी में थे, लेकिन ऐसे कैचेस अक्षर पटेल अच्छी तरीके से पकड़ते हैं. लेकिन ये अक्षर पटेल तो नहीं थे, लेकिन खिलाड़ी थे हमारे कल्पेश जिनके द्वारा ये कैच छूटा है. संघर्ष ही इंसान को मजबूत बनाता है, फिर चाहे वो कमजोर क्यों ना हो. जड़ में डालने की कोशिश की थी, रन लेने की तैयारी में थे, डायरेक्ट हिट. ओ बॉलर ने अपने फॉलो थ्रू में गेंद को पकड़ा. चलिए वेल स्टॉप. बढ़िया बॉलिंग अब तक नजर आती हुई. मैं कहूंगा बॉलिंग करने वाली टीम देवा आवरे हालांकि संघर्ष कर रही है, कम रन वो भी जानते हैं. उनके सामने इनफॉर्म टीम वेद राजवीर मोरिया सावरकर है, लेकिन इतनी आसानी से उन्हें भी मौका नहीं देंगे. यही पावर प्ले के पहले ओवर में गेंदबाज जताते हुए प्रथमेश गाबन. 2 रन बिना कोई विकेट खोए नुकसान. क्रिकेट में आप भी कामयाब होंगे अगर आपके बहाने कम और प्रयास ज्यादा होंगे. मैच में मजा आएगा. जड़ में डाली थी गेंद तेज, बैक टू द बॉल ड्राइव. कमाल की फील्डिंग नजर आती हुई. यही होता है किसी भी खिलाड़ी का जज्बा. हमारे पास रन कम है, हम फील्डिंग में अच्छा स्टैंडर्ड देंगे. सोचो यो मिडॉन की तरफ जो खिलाड़ी था वो कैच अगर पकड़ते ना तो बॉलर का मनोबल बढ़ सकता है. और आप
लो स्कोर में जितने अच्छी फील्डिंग करोगे उतना ही फायदा होगा। लेकिन बालू को दिया हुआ जीवनदान कितना खतरनाक साबित होता है ये आने वाला समय ही बता पाएगा, लेकिन उस समय का भी हम इंतजार करेंगे। अब तक तो बॉलर भारी नजर आते हुए बैट्समैन के ऊपर। ये भी मौका क्या कर रही है मैदान के अंदर देवा आउरे टीम। फास्ट एंड फ्यूरियस रफ्तार के साथ गिरफ्तार किया था, लेकिन बालू भी यहां पर मन ही मन में थोड़े से मुस्कुरा रहे होंगे कि भाई इस बार भी जीवनदान मिला है। ये लीजिए, तेज तर्रार गेंद प्रतिपिष्ट डाली थी, पड़ने के बाद तेजी के साथ अंदरूनी किनारा लगा था और ये विकेट कीपर ने थोड़ी सी गलती की है। कभी कभी आजकल ग्लव्स आप पहनते हो ना, पकड़ने में आसानी बनती है, लेकिन कभी कभी कैचेस भी छूटते ज्यादा है और यही कुछ देखने को मिला। देखिए, जीवन का सबसे बड़ा गुरु वक्त है, क्योंकि जो वक्त सिखाता है ना वो कोई नहीं सिखाता। आप देखेंगे कैच छूटने के बाद क्या बालू के ऊपर फिर से एक बार भी होंगे। लो फुल टॉस बॉल ऑन साइड में मोड़ दिया है, फील्डर है, मिड विकेट की तरफ उठाएंगे, 1 रन पूरा। चलिए, 1 रन वहां पर मिलेगा। बॉलिंग पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां। क्या बॉलिंग की है, रन दिए केवल 3, लो स्कोर का मैच, 39 का टारगेट, 3 के ऊपर कोई विकेट नहीं। आने वाली 24 गेंदें और 24 गेंदों में वेद राजवीर मौर्य सावरकर टीम को चाहिए 36 रनों की जरूरत। बिल्कुल, यहां पर आने वाली 24 गेंदें और चाहिए 36, 9.00 का रिक्वायर्ड रन रेट। एक बात अच्छी है वहां पर कि विकेट नहीं गवाया, विकेट मिले थे लेकिन वो कैचेस नहीं पकड़े, ये थोड़ी सी दुख की बात होगी। देखेंगे अभी भी मैच दोनों भी टीमों के लिए, हर छक्के के लिए ऋषि गावण आप गेंदबाजी के मार्ग पर। प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक, फक्त बालू घरतसाठी हे पारितोषिक असेल। सचिन घरत यांच्याकडून हे पारितोषिक असेल। क्या बात है, देखिए यहां पर चौके छक्के के लिए 500 का इनाम, हर 6 के लिए सचिन भाई इनके ओर से 500 का इनाम है बालू घरत बल्लेबाजी के लिए। जिंदगी में हम कितने सही और कितने गलत है ये सिर्फ 2 ही शख्स जानते हैं, एक है परमात्मा, दूसरा है अपना अंतरात्मा। 9.0 की रिक्वायर्ड रन रेट से ये रनों को बनाना है, लेकिन फिर भी मैं कहूंगा हिम्मत नहीं छोड़ी देवा आउरे टीम ने। मैच ऑन है और उतनी ताकतवर टीम सावरकर। बालू तैयार, इनसाइड आउट मारा जरूर है, इस बार भी हवा में गेंद थी, एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर मौजूद है, दूसरा टप्पा उठाएंगे। तब तक बल्लेबाज बालू और साथी बल्लेबाज नितेश के पास समय था रन लेने का। तो प्रथमेश काबंड, इनके लिए भी यहां पर शुभकामना आती हुई आपका भी स्वागत करेंगे। रॉकस्टार रवि भूईर जो आउरे के बिल्कुल कम उम्र में जिन्होंने काफी बड़ा रुतबा जमाया और सबके दिलों पर राज करने वाले समर्थ चषक में बिल्कुल हमने काफी दमदार उनकी रॉयल एंट्री देखी थी। 100 रनों का ताफा उनका हमने देखा था। ये ऑन साइड में फिर से एक बार टप्पे के इंतजार में रहे और ट्रेन निकल गई सीधा दिल्ली स्टेशन पर 4 रनों के लिए। कितना भी पकड़ लो फिसलता जरूर है, ये वक्त है जनाब, ये बदलता जरूर है। भले ही बालू के 2 कैचेस छूटे हो, लेकिन उसके बाद बालू आपको मौका नहीं देंगे। ये बाला है, बाला जब करता है बोलबाला तो चौके छक्कों की मोहर लगती है। एवरीथिंग इज पॉसिबल, बस सोच में आपके दम होना बहुत जरूरी होता है। इस बार इनसाइड आउट, शॉर्ट पॉइंट के ऊपर से गेंद को खेला, स्वीपर कवर पॉइंट की तरफ, गेंद से मारे का पार, बालू के बल्ले से दूसरा चौका, 4 रन। तीन खिलाड़ियों में अब चर्चा नजर आती हुई मेरे ख्याल से निशान, कल्पेश और गेंदबाज ऋषि, ये 3 खिलाड़ियों के बीच में थोड़ी सी चर्चा चलती हुई। सुमित ने जो आपको 2 मौके दिए थे वो आपने दोनों भी आसान के गवाए,
आप सुमित का बल्ला चल रहा है, यह आपके लिए अब कठिनाई है। चले पे नमक यहां पर चढ़ेंगे। ऑन स्ट्राइक 9 में 13 और चौकों के हैट्रिक के कगार पर बल्लेबाज। ये उड़ाया, इस बार हवाई यात्रा लेकर लॉन्ग ऑन में एक और कैच फील्डिंग खराब। ये तीसरा कैच छूटा है, ये कैच नहीं अब मैच छूटा है। गेंद सीमा पर, सिक्सर। बिल्कुल यहां पर जितने भी रन बने ना स्कोर कार्ड के ऊपर, वही सभी बल्लेबाज बालू के बल्ले से निकले। और हमारे नयन हवल झांसी के लोगो मास्टर इनके छोटे भाई है, और क्या बढ़िया बल्लेबाजी करते हुए 4 में इस ओवर में 16 रन आ चुके, यानी कि 16 का टोला। पहली गेंद 2, उसके बाद चौका, तीसरी गेंद के ऊपर चौका और चौथी गेंद के ऊपर छक्का देखने को मिला है। 10 में 19 बालू की यह धुआंधार पारी, भाग्य उन्हीं का साथ देता है जो कठिन परिस्थितियों में अपने लक्ष्य के प्रति अड़े रहते हैं। और यह भी यहां पर करना होगा बॉलरों को। बॉलर प्रयास कर रहे, इस बार डॉट बॉल की समाप्ति। 20 रन चाहिए अभी भी जीतने के लिए। 19 रन बने टोटल स्कोर कार्ड के ऊपर। यह चिंता छोड़िए कि लोग आपके बारे में क्या सोचते हैं, बस अपने काम में लगे रहना बहुत जरूरी होता है। यहां पर मौका बना है, चलिए यहां तो नहीं लेकिन यहां बना है। बल्लेबाज लौटेंगे 0 के ऊपर। नितेश करत बैक टू द पैविलियन। उसने सोचा बालू है सामने, तो उनका विकेट उन्होंने सैक्रिफाइस किया और आखिरकार पहला झटका। क्या इस विकेट के साथ कमबैक करेगी देवा औरे टीम? रन और गेंदों के बीच में फासला। आप जीतने के लिए महज 18 गेंदें और 18 में चाहिए 20 रन। कल सागर सुरेंद्र तांडेल, डीजे साऊंड सर्व्हिस सोनारी, जबरदस्त फ्लड लाईट. म्हणजे खेळाडूंना जशी व्हाईट लाईट पाहिजे ना, परफेक्ट ती लाईट आपण या मैदानावरती पाहताय. कुठलाही व्यत्यय खेळाडूंसाठी नाही आहे. आणि मगाशी उल्लेख केला होता नवनाथ सर मी की जसं नव्या नवरीला सजवावं ना, तसं हे मैदान आज सजवलं गेलंय. आणि काय जबरदस्त आयोजन चंद्रशेखर ठाकूर साहेब, मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करताय. मागच्या वर्षी देखील ही स्पर्धा दमदार दिमागदार सोलन आपण पाहिली आणि यंदाही थाटा माटाना आपण भले 7 रात्रीची 1 रात्र केली त्यांनी, परंतु आयोजनाला कुठलंही त्यांनी व्यत्यय आणलं नाही. आणि हे शिवधनुष्य पेलत असताना आज दमदार आयोजन मी मराठी मैदान मोठी जुई या क्रीडांगणावरती आपल्याला सस्ताना पाहायला मिळतंय. डे फॉर्मॅटला जेव्हा आम्ही आलो होतो, पाचगाव प्रीमियर लीग काहीतरी झाली होती, एवढे षटकार आणि मला तर वाटतं आपला तो पिरकोनचा लेफ्ट हँडर चिरनेरचा साहिलने त्याने तर सुतच नव्हती ठेवली, एवढे षटकार मारले होते साहिल चव्हाणने. काय बॅटिंग केली होती. आणि दिवसा मला वाटतं हवा भरपूर असते या मैदानावरती आणि रात्री थोडीशी हवा आता कमी आहे, त्याच्यामुळे धावाही कदाचित कमी पाहायला मिलता है. तो दूरबारी छोर से आप गेंदबाजी में परिवर्तन. पावर प्ले के ओवर समाप्त होने के बाद फिर से एक बार कप्तान ने प्रथमेश कावन को इस्तेमाल किया गया, क्योंकि बैटल अच्छा देखने को मिला है. बालू घरत और साथ ही साथ प्रथमेश के बीच में काफी अच्छा बैटल हमें देखने को मिला है. 2 जीवनदान एक ही ओवर में बल्लेबाज बालू घरत को मिले थे. वेद राजवीर मोरिया सावरकर के बल्लेबाज, लेकिन 18 में चाहिए 20. 1-2 ओवर अच्छे चाहिए, ये चाहिए जरूर, लेकिन जिस तरीके से ये बल्लेबाज खेल रहे हैं ना मैदान के अंदर, उससे पता चल रहा है कि ये मैच जल्दी फिनिश करेंगे. लेकिन देखेंगे दिमाग में अगर गलत विचारों का ट्रैफिक जितना कम होगा, जीत का सफर उतना ही आसान होगा. बैटल अच्छा होगा. प्रथमेश कावन विपक्ष बालू घरत. तो जड़ में डालने की कोशिश, ऑन साइड में गेंद को मोड़ा जरूर है. मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद, 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा दोनों पे बल्लेबाजों को. इस ओवर में काफी सारी निगाहें होगी. 17 गेंदें और 17 गेंदों में चाहिए 19 रनों की आवश्यकता. अगर किस्मत आजमाते आजमाते थक गए हो ना, तो कभी भी खुद को आजमाइए, नतीजे बेहतर होंगे. क्रिकेट में भी क्या सही है, वीरेंद्र सहवाग से किसी ने पूछा था, तो वीरेंद्र सहवाग ने कहा था एक के भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर और दूसरा है बुमराह का परफेक्ट यॉर्कर. क्या वही यॉर्कर हमें देखने को मिलेंगे? मौका 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 बना है, कम बैक कर रही है इस समय देवा आवरे. और इसी के साथ ये दूसरा शिकार रनआउट के तौर पर वेद राजवीर मोरिया सावरकर का मैदान से बाहर.
क्या बात है, बढ़िया अमय और प्रीतेश की यह संगीत आपने सुना। देखिए मैदान के अंदर अब डांसर भी आ चुका है, आपका भी स्वागत है। चलिए 4 अभी तक गेंदबाज ने 20 रन दिए हैं। डांसर आपका स्वागत है। ऐसा लगता है कि केजीएफ का रॉकी भाई मैदान के अंदर उतरा है। जबरदस्त उनका डांस, धीरे धीरे और माहौल बनेगा। जैसे जैसे डीजे गाने बजाएगा वैसा वैसा माहौल उनका भी बजा बनाया जाएगा। बालूगेरा 13 में 20 रन और गेंदों के बीच में फासला। आखिरी 16 गेंदें और 16 गेंदों में चाहिए 19 रनों की आवश्यकता। नए बैटर मैदान के अंदर, सावरकर टीम का केरन पोलार्ड मैदान के अंदर, यानी कि सुमित। इसी सुमित को जब 2 गेंदों में रायगढ़ प्रीमियर लीग में कई हिराजी गणपत पाटिल इनके स्मरणार्थ एआर इंटरप्राइजेस जासई मोटा के टीम में ये नेतृत्व कर रहे थे और सब्स्टिट्यूट बैट्समैन, इंपैक्ट बैट्समैन का इस्तेमाल किया गया। तब उनके द्वारा जो दस चाहिए थे 83,000 रुपए का इनाम था उनके लिए, लेकिन एक छक्का आया उनके बल्ले से और एक में जब 4 की जरूरत थी मात्र वहां पर 2 रन मिले और 2 रनों से वो फाइनल गंवाना पड़ा। लेकिन रनर अप रहे। रायगढ़ प्रीमियर लीग छठे पर्व में महेश कड़ू मित्र मंडल सोनारी आयोजित दमदार रायगढ़ प्रीमियर लीग का हमने आयोजन देखा। वही सुमित मैदान के अंदर, बैटल अच्छा है। प्रथमेश वेरी गुड कमबैक। हल्का तो खेला, जानते हैं कि यहां पर सम्मान देना बहुत जरूरी है। रक्षात्मक तरीके से गेंद को ढकेला, शॉट एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी की तरफ 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान के ऊपर 21 रन और गेंदों के बीच में फासला। आखिरी 15 गेंदें और 15 गेंदों में चाहिए 18 रनों की आवश्यकता। स्क्रीन के ऊपर प्रथमेश को देख सकते, शांत, संयमी और परफेक्ट कार्यक्रम जिसे कहते हैं ना, वही ये गेंदबाज है। क्या पेस है इनके पास। जब कोई हाथ और साथ छोड़ देता है ना, तब कुदरत कोई ना कोई उंगली पकड़ने वाला जरूर भेज देता है। लेकिन किसके लिए उंगली पकड़ने वाला भेजेगा, कौन हंसेगा, कौन रोएगा, आने वाला समय ही बता पाएगा। शॉट अच्छा है और फील्डिंग खराब है शॉट एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी की, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर में आकर गेंद को रोके। तब तक 1 रन वहां पर पूरा होता हुआ 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची है टोटल स्कोर कार्ड के ऊपर। एक नेल्सन आंकड़ा देख सकते हैं, 22 लॉस ऑफ 2 विकेट, 22 के ऊपर 2 विकेट, 14 गेंदें और 14 गेंदों में चाहिए 17 रनों की अभी भी आवश्यकता है। अगर मैच में देवा आउरे टीम को किसने जिंदा रखा होगा तो यह नाम जरूर लिया जाएगा, प्रथमेश गावंड। मंजर बुरा हो सकता है, मंजिल नहीं। दौर बुरा हो सकता है, लेकिन अपनी हिम्मत कभी नहीं खोना। यह हिम्मत मैदान के अंदर अब तक सावरकर टीम के सावरकर के खिलाफ दिखा रहा है। तो फास्ट एंड फ्यूरियस बॉल थी, हल्का सा भी यहां पर मिस होते ना तो डंडी उखाड़ कर यहां पर उखाड़ते गेंदबाज। डायरेक्ट बूंदा यहां पर देखने को मिला, ना तांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा देखने को मिला। तब तक 1 रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से रन बने हैं 23, यानी कि जीतने के लिए 13 गेंदें और 13 गेंदों में 16 रनों की आवश्यकता। यह हमारा डांसर नाचने के लिए तैयार जरूर है, लेकिन रुको चौरा, चौका छक्का आने दो या फिर विकेट जाने दो, डीजे सागर का आपको जरूर मौका मिलेगा। मैच ऑन है, मैच ऑन है दोनों भी टीमों के बीच में। आप यहां पर यह नहीं कहेंगे कि सावरकर टीम ने मैच जीता है और ना मैच जीता है वहां पर देवा आउरे टीम ने। वेद राजवीर मौर्य सावरकर विपक्ष देवा आउरे के बीच में यह लड़ाई 13-16। ऑन साइड में खेलने का प्रयास, गैप में जरूर गेंद है, लॉग ऑन की तरफ फील्डर आते हुए उठाएंगे। 1 की रन, क्या बॉलिंग है। पहले स्पेल में रन दिए 3 और इस स्पेल में रन दिए केवल 5। बॉलिंग पसंद आई हो तो प्रथमेश गावंड के लिए तालियां तो बजनी चाहिए, जीएसटी नहीं लगती दोस्तों। अब 12 गेंदें और 12 में चाहिए टोटल 15 रनों की आवश्यकता।
कीजिए। बिल्कुल यहाँ पर अब ड्रिंक्स था मैदान के अंदर, थोड़ी सी शॉर्ट टीम मीटिंग दोनों टीमों के, खास करके फील्डिंग टीम के बीच में और दोनों खिलाड़ियों के बीच में, बल्लेबाजों के बीच में ये थोड़ी सी शॉर्ट टीम मीटिंग हमें नजर आई। अब चौथे और पांचवें नंबर के गेंदबाज की बहुत ही बड़ी परीक्षा होगी। ड्रिंक्स मैदान से बाहर हो चुका है, 12 में चाहिए 15। ये ओवर हार या जीत का फैसला जरूर तय करेगी। ये ओवर में रन अगर कम आएंगे तो फिर मैच में कमबैक करेगी देबा आवरे। अगर ये ओवर में रन ज्यादा मिलेंगे तो फिर आसानी के साथ वेद राजवीर मौर्या सावरकर टीम इस मैच को जीत सकती है। उनके लिए एक प्लस पॉइंट यही है कि उनका ये खिलाड़ी मैदान के अंदर जिंदा है। क्रिकेट के खेल में तकलीफें उसी के होती है जो हमेशा जिम्मेदारी उठाने को तैयार रहते हैं, और जिम्मेदारी लेने वाले कभी हारते नहीं, या तो जीतते हैं या फिर कुछ सीखते हैं। जब वक्त करवट लेता है ना, तब बाजी नहीं, पूरा खेल ही पलट जाता है। लेकिन खेल किसके लिए पलटेगा? अब भी मैच बंद लिफाफे में है, मैच छोड़ी नहीं है। कल्पेश नए गेंदबाज, कल्पेश ठाकुर, ये तो बामन नोंगरी के कल्पेश ठाकुर लेफ्टी नहीं है, लेकिन देवा आवरे टीम के ये कल्पेश ठाकुर जरूर है। चलिए मैच ऑन है दोनों भी टीमों के लिए। तालियों की गूंज पाया कर रही है कि कॉन्फिडेंस लेवल यहां पर बढ़ाया जा रहा है देवा आवरे टीम के गेंदबाजों का। छोटा कद का गेंदबाज है जो इंसानी के मन को हमेशा गहरा छोटा तीर घाव करे गंभीर, क्या गंभीर घाव करेगा या फिर स्ट्राइक एंड पर बल्लेबाज जिस बालू को 2 जीवनदान मिले और 15 में 22 रन आकर ये बल्लेबाजी कर रहे हैं। स्लोवर 1 गेंद, गति में परिवर्तन, डॉट बॉल की समाप्ति। एक डॉट बॉल इस मैच में पूरी तरीके से रंग लाएगा। राजेंद्र सर, कई दर्शकों ने प्रेडिक्शन किया होगा कि यह मैच एक तरफा होगा, यह मैच 3 ओवर में समाप्त होगा, लेकिन यह मैच आखिरी ओवर तक जाने की आशंका नजर आ रही है। 12 में चाहिए थे 15, आप 11 में चाहिए 15 रनों की आवश्यकता। बॉलर तैयार, राउंड द विकेट से बल्ले के रडार में गेंद आई है, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा के पार। दैट्स अ कड़क हिट। छक्का आया और 6 रनों की मदद से रन संख्या पहुंची अब स्कोर कार्ड के ऊपर 30 रन। एक ही छक्के ने बालू ने पूरा खेल पलट दिया है। आसमान भी उतर जाएगा जमीन पर, बस आपके इरादों में जीत की हिम्मत होनी चाहिए। और यही बालू अकेला रन बना रहा है, 17 में 28 बनाकर, और जीत की तरफ दीवार बनकर खड़ा है वहां पर देवा आवरे के सामने। टप्पा बॉल, वेट एंड वॉच की भूमिका जरूर थी। डीप पॉइंट की तरफ गेंद को खेला है, 1 रन पूरा, दूसरे की कोशिश। जानते हैं कि थ्रो आना थोड़ा सा कठिन है, लेकिन तब तक बालू का गुड रनिंग बिटवीन द विकेट, वहां से रन मिलेंगे। टोटल 2 की मदद से रन पहुंचे 32, 9 गेंदे 7 रनों की आवश्यकता। देखिए बालू के 2 कैचेस नहीं बल्कि 3 कैचेस छूटने के बाद उन्होंने एक भी मौका नहीं दिया गेंदबाजों को कि वो पूरी तरीके से। 1 रन शॉट है, शायद अंपायर का ये निर्णय आ चुका है। चलिए जो निर्णय को मान्य करना पड़ेगा। 1 शॉट रन है, यानी कि आप प्लस पॉइंट थोड़ा रहेगा गेंदबाज के लिए, यानी कि 1 रन यहां पर मिलेगा सुदर्शन, और इसे 1 रनों की मदद से रन बने हैं टोटल 31, 31 रन। जीतने के लिए चाहिए 9 गेंदे, 8 रनों की आवश्यकता। या आखिरी 3 भी गेंदे है ना, 3 गेंदे अगर सटीक लाइन से गिरती है तो फिर भी मजा आएगा ये मैच में। आखिरी बॉलर के लिए 4 या 5 चाहिए। स्लोवर 1 गेंद फिर से एक बार ऑन साइड में मोड़ दिया है, वाइटिश लॉन्ग ऑन की तरफ फील्डर आते हुए दूसरे एक्शन में गेंद को उठाए, कलेक्टिंग नहीं की गेंदबाज ने। 2 रन इस बार पूरे किए तेज दौड़ के साथ, और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 33 रन। जीतने के लिए 8 गेंदें, और 8 गेंदों में चाहिए 6 रनों की आवश्यकता। जो चीज आपको चैलेंज करती है ना, वो चीज आपको चेंज भी कर सकती है। और निश्चित तौर पर यहां पर थोड़ी सी सूझबूझ की बातें बताते हुए वहां पर नंबर 7 की जर्सी देख सकते हैं मेरे ख्याल से निशान, वो बता रहे कि यहां पर थोड़ा सा संयम रखिए। आप भी मैच आप भले ही हमारे पास नहीं है, लेकिन कमबैक करने की कोशिश करेंगे। लेकिन सुमित खेल रहे 2 बनाकर, ऑन स्ट्राइक बल्लेबाज बालू खेल रहे 19 पे 31 बनाकर 6 रन चाहिए। क्या महेंद्र सिंह धोनी जैसे फिनिश करना चाहेंगे, या फिर 8 में जो 6 रन है वो तो आराम के साथ बनाना चाहेंगे?
तो व्हाइट बॉल लेग स्टंप से काफी बाहर जाने वाली गेंद, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 34 रन, जीतने के लिए 5 की आवश्यकता है। देखिए पहले ही रन कम है और ये व्हाइट गेंद अगर डालेंगे तो थोड़ी सी मुश्किलें आपके सामने होगी। मंजिल के सामने मत देख, चलना शुरू कर, मंजिल अपने आप जरूर तुझे मिल जाएगी। मैदान में वही जिंदा है जिसके हौसले में तरकश का तीर जिंदा है, कोशिश का तीर जिंदा है। लो फुल टॉस बॉल, बैकवर्ड स्क्वायरली की तरफ गेंद जा रही है, 1 रन पूरा, दूसरे के लिए पलटवार कर रहे हैं और ये लीजिए दूसरा रन भी मुकम्मल, दूसरा रन भी पूरा और इसी 2 रनों की मदद से रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर 36 रनों और गेंदों के बीच में फासला 7 गेंदें 3 रनों की आवश्यकता। क्या टक्कर दी है देवा आवरे टीम ने 39 रनों के लिए पूरी तरीके से। सोचो वो बालू के कैचेस अगर पकड़ते तो मेरे ख्याल से बाकी खिलाड़ियों के ऊपर जिम्मेदारियां तो बनती ही बनती, लेकिन देवा आवरे टीम का पकड़ा जरूर भारी होता। लेकिन अभी भी यहां पर बालू ने दमखम दिखाया, भले ही मेरे कैचेस छूटे लेकिन उसके बाद मैं नहीं मौका दूंगा। 39 में जो बनाने हैं ना उसमें से 20 में 33 अकेले बालू ने बनाए। जब ये मैच समाप्त होगा तो एक दूसरे को, अभी भी मैच कोई हारा नहीं है, लेकिन हम सवाल है जब यहां पर गलत फील्डिंग जो की है वो गलत फील्डिंग की वजह से अगर वो खुद को जरूर कोसेगी। 7 में चाहिए 3, 2 बल्लेबाज थोड़ी एक दूसरे के साथ बातचीत करते हुए थकान महसूस है क्योंकि लगातार डबल रन उन्होंने चुरा लिए और उसके वजह से कहीं ना कहीं थोड़ी सी ये थकान महसूस नजर आती हुई। दोस्तों नेक्स्ट मैच कहीं मत जाइए, तगड़ा मैच होगा। एक पनवेल विभाग की ताकतवर टीम यानी कि जिम्बाब्वे पोदी और उनके खिलाफ खेलेगी कलम्बुसरे, इसी एरिया की ताकतवर टीम है। पोदी की चर्चा करेंगे तो एक जमाने के हर्षल भुजबल हमारे ताकतवर खिलाड़ी, अब यंगस्टर खिलाड़ी काफी अच्छा यहां पर अपना योगदान देते हुए 7 में 3। बॉलर फिर से एक बार तैयार होते हुए कल्पेश ठाकुर मारा करेंगे राइट आर्म राउंड द विकेट से। इस ओवर की आखिरी गेंद, स्लोवर 1 गेंद लेग स्टंप से बाहर है, वाइड बॉल का इशारा, वाइड के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इसी 1 रनों की मदद से आप रन बने 37। 2 गेंदें वाइड आ चुकी है, 7 गेंदों में आप जीतने के लिए चाहिए मात्र केवल 2 रनों की आवश्यकता। अब मुकाबला पूरी तरीके से गिरफ्त में और जो दबाव था वो दबाव आप हटा दिया गया है। हर छक्के के लिए बालू के लिए 500 रुपए का इनाम है, उनके सचिन घरत इनके 500 का इनाम है। लेकिन देखेंगे बॉलरों की, प्रथमेश की हम तारीफ जरूर करेंगे देवा आवरे की ओर से। और ये भी वाइड बॉल है और इसी के साथ ये मैच हुआ फिनिश और ये मैच जीता वेद राजवीर मौर्या 11 सावरकर टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक देवा आवरे क्रिकेट संघ। चांगली फाईट दिली तुम्ही शेवटच्या क्षणाला, परंतु कुठेतरी फील्डिंग तुमची खराब झाली, त्याच्यामुळे तुम्हाला हा सामना गमवावा लागला। आणि या सामन्याचा सामनावीर आमचे सुदर्शन माहिती देतील की ज्याने धावा बनवल्या 20 बॉल मध्ये 33 तो बालू ठरलाय या सामन्याचा